write it too. Read and write it too. CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 66. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 66. This is a beautiful place. I will sleep under that tree. I will sit near the river and read a book. I will swim in the water. मित्रमैत्रिणींनो, मागच्या पाठात तुम्ही ऐकलं की वडगावच्या शाळेतली मुलं जवळच्या एका गावात खेळांच्या स्पर्धांसाठी गेली होती. खूप बक्षिसं मिळवून मुलं आणि त्यांचे 2 शिक्षक बसमधून परत येत होते. वाटेत एक सुंदर नदी बघून सर्वांनी तिथे थोडा वेळ थांबायचं ठरवलं. Ranjana, eat some of these peanuts. They are so good. आणि तू माझ्याकडच्या ह्या गोळ्या घे. काय ग, केवढ्याला घेतलेस हे शेंगदाणे? 10 rupees for 100 grams. So costly. I bought these sweets for only 1 rupee each. So cheap. Cheap? तुला हे स्वस्त वाटतं? 1 रुपयाला 1 गोळी. It's costly. आणि गोळ्या खाऊन दात किडतात हे वेगळंच. ए संतोष, पाण्यात पोहायचं की नाही? No, sir. I don't want to swim. But aren't you going to swim with the boys? No. I won't swim. I will watch the boys. सर, तुम्हाला हवं असलं तर पोहा तुम्ही मुलांबरोबर. मी थांबते इथे. खरं सांगायचं तर I can't swim. You can't swim? तुम्हाला पोहता येत नाही? Well, when I was a small boy, I lived in Mumbai. I never learned to swim. There is no river in Mumbai. पण मुंबईला समुद्र आहे ना, मी पाहिलंय. The sea was far away from my house. I never went to the sea. And there was no place to swim nearby. So I never learned to swim. चला सर, आम्ही तुम्हाला शिकवतो पोहायला. We will teach you to swim. हो, चला सर. नाही. आज नाही. मला पोहणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवू दे. मग वडगावला परत गेल्यावर आम्ही तुम्हाला शिकवू पोहायला. हो, चालेल. Okay. Next Sunday, you will teach me to swim. And next Monday, I will teach you to speak English. आता जा बरं पोहायला सगळे. सुनील, तू नीट लक्ष ठेव बर का पाण्यात पोहणाऱ्या मुलांवर. मी इथूनच लक्ष ठेवते. काय चाललंय तिथे? अरे, एकामेकांना ढकलू नका रे. मला वाटतंय मीच तिथे जायला हवं. हो सर, तुम्ही जा तिथे. ते एकमेकांना पाण्यात ढकलताय. That's Suresh from class 8. He is pushing the boys. He always pushes the small boys. मित्रमैत्रिणींनो, पुश म्हणजे ढकलणे. तुम्हीही हा शब्द म्हणा बरं, पुश. सुरेश, ढकलू नको मला. सोड मला. सुरेश, सोड मला. सुरेश, डोंट पुश वरुण. सोड मला. सुरेश, सोड मला. थांब, जोरात ढकलतो तुला. त्याला बाहेर काढा. फरहानला बाहेर काढा. पटकन फरहानला बाहेर काढा. सुनील कुठे? सुनील, पटकन. अरे, फरहानला बाहेर काढा. सुनील, नीट धर त्याला. मागे वा. हा सुनील, त्याला वाकव पुढे. अरे नीट. बरोबर.
पाठीवर थोपट त्याच्या. फरहान, आर यू ओके? आता मी ठीक आहे. बस सुनील, तू वाचवलं त्याला. व्हेरी गुड. थँक्यू सुनील दादा, तू मला वाचवलंस. थँक्यू. आणि तो सुरेश कुठे? वेअर इज सुरेश? हिअर सर. कम हिअर. सॉरी सर. अरे, तुझ्या काही लक्षात येतं का? तरी आम्ही सगळे सांगत होतो, ढकलू नकोस, ढकलू नकोस. फरहान बुडाला असता तर? सॉरी सर. सॉरी मॅडम. ज्या पालकांना हे सांगितलंच पाहिजे. चला पोरांनो, कपडे घाला आणि जीपमध्ये बसून घ्या सगळे. हो हो, निघायला हवं आता. I love to go a-wandering along the mountain track. And as I go, I love to sing my knapsack on my back. Valerie, Valera, Valerie, Valera, ha 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 ha, Valerie, Valera, my knapsack on my back. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात नवीन शिकलेले इंग्रजी शब्द आणि वाक्य पुन्हा ऐकायला मिळतील. शिक्षकांनी यांची आपल्या वहीत नोंद केल्यास पाठानंतर सराव करायला सोपं वाटेल. मुलांनो, नीट लक्ष देऊन ऐका हं. नंतर तुम्हाला असंच बोलायचं आहे, पण आता फक्त ऐका. I will go to the shop. I will buy a book. I will go to the market and I will buy some vegetables. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात मी सांगीन त्याप्रमाणे तुम्ही बोलायचंय हं. तुमचे टीचर तुम्हाला मदत करतीलच. तुम्ही जरी शाळेत नसाल तरीही माझ्या सूचनांप्रमाणे बोला बरं का. आजच्या पाठात तुम्ही बऱ्याच दिवसांनी भविष्य काळातली वाक्य ऐकलीत. मुलं गुरुजींना म्हणाली, वी विल टीच यू टू स्विम. संतोष म्हणाला, आय विल सिट नियर द रिव्हर अँड रीड अ बुक. ही वाक्य मुलं ज्या गोष्टी नंतर करणार आहेत त्याबद्दल बोलत होती. तुम्ही आज असंच बोलायचे, पण तुम्ही दुकानात किंवा बाजारात काय विकत घेणार याबद्दल बोलायचे. चला, एक मुलगा किंवा मुलगी तयार होईल. एक जण तयार. समज की तुझ्याजवळ 100 रुपये आहेत. मग तू कुठे जाशील आणि काय खरेदी करशील ते इंग्रजीत सांगायचे. आय विल गो टू द शॉप. आय विल बाय अ चॉकलेट अँड अ टी-शर्ट. अशा प्रकारची वाक्य सांग. भविष्यकाळातली वाक्य सांगितली का? पुन्हा कोण बोलणार? तुझ्या मनात काय आहे ते सांगायचं. समज की तुझ्याजवळ खर्च करायला 100 रुपये आहेत. व्हॉट विल यू डू?
बरोबर बोललास का? आय विल गो टू द मार्केट. आय विल बाय सम फ्रुट्स. किंवा आय विल गो टू अ शॉप अँड बाय अ स्कूल बॅग. असं काहीही सांगितलं तरी चालेल. आता पुढचं मूल. तू तुझे 100 रुपये घेऊन काय काय करशील ते सगळं इंग्रजीत सांग. नीट सांगितलं का? आता पुढचं मूल. एक जण तयार. समज की तुझ्याजवळ 100 रुपये आहेत. मग तू कुठे जाशील आणि काय खरेदी करशील ते इंग्रजीत सांगायचे. भविष्यकाळातली वाक्य सांगितली का? पुन्हा कोण बोलणार? तुझ्या मनात काय आहे ते सांगायचं. नीट सांगितलं का? व्हेरी गुड. आता पुढची 15 मिनिटं टीचर इतर मुलांनाही असंच बोलायला सांगतील. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी.